अशी ही आशिकीच्या मागच्या भागामध्ये सुप्रिया कशी बशी आपल्या कॉलेजमध्ये पोहोचते। सुप्रिया जशी आत येते तशी क्लासरूममधली सगळी मुलं तिच्यावर हसत होती। पुढचा भाग। सगळी मुले तिच्यावर हसताना पाहून तिचा चेहरा पूर्ण रडलेल्या अवस्थेत झाला। तिच्यावर हसताना पाहून तिच्या वर्गशिक्षकांना पण खूप गहिवरून आलं। सुप्रिया तू थोडा वेळ बाहेर थांब। वर्गशिक्षक ठीक आहे सर। सुप्रिया वर्गशिक्षकांच्या सांगण्यावरून सुप्रिया बाहेर पडली आणि वर्गाच्या बाहेर उभी राहिली। ती थांबली होती तर बाजूवरून जाणारी मुलं मुली तिच्यावर हसत होते। तिला ती शाळेत असल्यासारखं वाटू लागलं। तिला कंपनी द्यायला अजून एक जण बाहेर आली। हाय ती। हाय सुप्रिया। ती तिच्याशी बोलत असताना एक जण तिच्या बाजूने जाणारी एक मुलगी सुप्रियावर हसून गेली। सुप्रिया फुल तिच्याकडे रागाने पाहत होती। बाजूला असलेल्या त्या मुलीला काही समजत नव्हतं का सुप्रिया अशी का करते ते। तुला का बाहेर पाठवलं सरांनी। सुप्रिया अगं ही मुलं पण अशी आहेत ना काय सांगू राव तुला। ती कागं काय केलं सुप्रिया। अगं तो खरकट्या आहे ना त्याने काय केलं। एका मुलाला प्रश्न विचारण्यासाठी उभं केलं त्याला जमलं नाही म्हणून त्याने त्या मुलाला त्याच्याकडे बोलावली। मग पुढे सुप्रिया अगं मग काय त्याने नकळत लावला ना त्याने खरकट्याच्या खुर्चीला चिंग आणि तो पण किती शहाणागरती। काय केलं त्याने सुप्रिया। त्याला उत्तर येत होतं तरीही मुद्दामून उत्तर येत नसल्याचं नाटक करून त्याने खरकट्याजवळ आला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यानंतर उत्तर दिलं। मग तो गेल्यानंतर खरकट्या बसला आणि ब्लॅकबोर्डवर लिहिण्यासाठी उठला तसा एक आवाज आला त्यावेळेस त्याने मला बाहेर हकलावली। अच्छा मगाशी तो आवाज आला तो म्हणजे सुप्रिया। खरकट्याची पॅन्ट फाटली मागून। ती आणि सुप्रिया दोघी जणी हसू लागल्या। हे बघ बोलण्याच्या नादात मी तुझं नावच विचारायचं विसरली। काय नाव तुझं। माझं नाव सुप्रिया। सुप्रिया राणे। आणि तुझं सुप्रिया। माझं नाव दीपाती। क्लास संपतो तसे खरकटे मास्तर बाहेर पडतात। गो टू इन युअर क्लास। खरकटे मास्तर दोघींकडे खुन्नसीने पाहत जातात। खरकटे मास्तर आपली पॅन्ट लपवत पटापट आपल्या टीचर्स रूममध्ये जातात आणि आपल्या खुर्चीवर बसायला जातात तर तेव्हा त्यांना मगाचचा प्रसंग आठवतात आणि त्यांच्यासारख्याच एका शिक्षक मित्राला कॉल करतात। हॅलो सुधीर कुठे आहेस तू आता। खरकटे मास्तर क्लासमध्ये जात होतो तेवढ्यात तू कॉल केलास। सुधीर मास्तर कोणाचा लेक्चर ऑफ आहे का म्हणजे तुला कोणाचा लेक्चर सांगितला आहे का घ्यायला। खरकटे मास्तर हो जाधव सरांचा आहे। तू एक काम कर आपला शिपाई पांडू आहे बघ त्याला पाठव तुझं काही काम असेल तर। सुधीर मास्तर खरकटे मास्तर पांडूला सांगून त्यांच्यासाठी एक पॅन्ट विकत आणायला सांगतात। दीपा आणि सुप्रिया दोघी पण आपल्या क्लासमध्ये जातात। अच्युत पण त्याच वर्गात आहे हे तिला माहीत नव्हतं। दीपा तो कोण आहे ग मला पण जरा बघू देत ज्याच्यामुळे आपल्या सरांची फाटली। सुप्रिया काय फाटली सरांची। दीपा पॅन्ट ग। तू पण ना। सुप्रिया अगं ये बाई मग तसं बोल ना माझी पण इकडे टाईट झाली ना। दीपा काय। सुप्रिया हवा गप। दीपा तू शब्दांवर नको जाऊस ग। भावना बघ भावना। सुप्रिया कोणाच्या। तिच्या का। दीपा अगं तो मुलगा तर दाखव मला ज्याच्यामुळे तुला बाहेर पाठवलं। सुप्रिया तो बघ पहिल्या लाईनमध्ये 5व्या बेंचवर बसला आहे। दीपा सुप्रिया 1 2 3 आकडे मोजत त्या बेंचवरच्या मुलाकडे पाहते। त्या मुलाला पाहून तिला तर आणखीनच राग आला। ती त्याच्याकडे जाणार असतेच की दुसऱ्या विषयाच्या मॅडम क्लासमध्ये आल्या। सगळी मुलं उभं राहून त्यांचं स्वागत करतात। सीट मॅडम। सगळी खाली बसल्यानंतर मॅडम आपल्या विषयाकडे येतात। तर मुलांनो आणि मुलींनो आय एम युअर अकाउंट्स टीचर बट टुडे लेट अस ऑल इंट्रोड्यूस इच अदर ऑन द फर्स्ट डे। मॅडम
पहिलं मुलींपासून सुरू करूया मॅडम. मुलींच्या दिशेने पाहून बोलतात कारण मुलींची संख्या जास्त होती म्हणून. मुलींपासून सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला माझी ओळख करून देते मॅडम. मुलांना पाहून बोलते. माझा सुमन हावरे मॅडम. आपलं नाव सांगतात. अरे भावा, ही तर हावरी आहे रे यार, पण अप्सरा दिसते यार. गुलाबजामुनच. एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या कानात कुजबुजत होता. भावा, हिला बघून तर मला एक गाणं तोंडात येतंय. दुसरा मुलगा पहिल्या मुलाच्या कानात बोलत होता. कोणतं रे पहिला मुलगा? कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें है, आंखों से छलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा, फुर्सत से तुझे मेरे यार. दुसरा मुलगा. त्या दोघांच्या हळू बोलण्याच्या आवाजाने पुढची मुले त्यांच्याकडे बघू लागली. स्टँड अप. दोघांनी उभं राहायचं आहे. हाव्या मॅडमनी त्या दोघांना मधीच उभं केलं. मिसेस चिरंजीव गेले का महाविद्यालयात? आप्पा. हो गेला. अच्युत. सुमित्राबाई. मिसेस, मी संध्याकाळी उशिरा घरी येईल. मित्राकडे पार्टी आहे तर तिकडे जातोय आप्पा. ठीक आहे, पण कमी प्या. येताना सावकाश घरी या, नाही जमाल. केशव भाऊजींना सोडायला सांगा घरापर्यंत. सुमित्राबाई. मॅडमच्या बोलण्यावर ती दोघेजण लगेच उठून उभी राहतात. काय चालू होतं बोलणं तुमच्या दोघांमध्ये मॅडम? हा बोलत होता की तुम्ही खूप हाव्या आहात म्हणून. दुसरा मुलगा. आणि तू काय बोलत होतास ते सांगू का मी? पण पहिला मुलगा. काय बोलला हा मॅडम? मॅडम हा बोलत होता की कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें है, आंखों से छलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा, फुर्सत से तुझे मेरे यार. पहिला मुलगा. तुम्ही दोघे पण बाहेर चालते व्हा मॅडम. ती दोघे क्लासरूमच्या बाहेर आली. अरे यार, ही मॅडम पण ना काय कडक दिसते यार. मला असं वाटतं की. दुसरा मुलगा. काय वाटतं दोघांना? दोघांना काय बोलतोयस? तुला बोलना. दुसरा मुलगा. तू सांग, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की तिच्यासारखा मोठा होऊन तिच्याशी लग्न करून मस्तपैकी आमच्या दोघांच्या क्यूट बेबीजची एक क्रिकेट टीम्स बनवायची. दुसरा मुलगा. पुढच्या जन्मी ट्राय कर. का रे? दुसरा मुलगा. कारण मी ऑलरेडी एंगेज आहे. दुसऱ्या मुलाला कळत नाही की त्याच्यासोबत असा का बोलला म्हणून तो त्याची मान उजव्या बाजूला वळवतो तशी त्याची हृदयाची पडणारी ठोके ही जलद पडायला लागली कारण ती विचारणारी मॅडम होती म्हणून. काय रे, तुला मी बाहेर उभं केलं तरीही तू माझ्यावर बाहेर उभं राहून कमेंट्स पास करतोस मॅडम. मॅडम ते, मॅडम ते, मॅडम. अहो ऐका ना मॅडम माझं. दुसरा मुलगा मॅडमला विनवण्या करत होता. मॅडम थांबते आणि त्याच्याकडे येते. नंतर माझ्यासोबत प्रिन्सिपलकडे यायचं नाही तर पालकांना घेऊन यायचं. येताना त्यांना पण कळू देत की आपला मुलगा कॉलेजमध्ये येऊन मॅडमवर कमेंट्स पास करतो म्हणून. मॅडम सॉरी. मॅडम सॉरी. सॉरी. पुन्हा असं होणार नाही माझ्याकडून. प्लीज मॅडम सॉरी. दुसरा मुलगा. ठीक आहे, पहिला दिवस आहे म्हणून सोडते, परत जर असं केलंस ना तर डायरेक्ट रस्टिगेज करून टाकीन तुला. मॅडम. मॅडम आत आल्या आणि एकेकांना आपलं नाव विचारू लागले. सगळेजण एक एक करत आपापली नावे सांगू लागली. आता नंबर आला अच्युतचा. तो उठून आपली पूर्ण वर्गाला ओळख देऊ लागला. नमस्कार, माझं नाव अच्युत सर्जेराव देशमुख आहे. मी मुंबईतल्या आंबेडकर कॉलेजमधून माझी 12वी पूर्ण केली आहे आणि मला 12वीला 95.37% पडले होते. अच्युत. व्हेरी गुड. अशीच प्रगती करत रहा मॅडम. थक्स मॅडम. अच्युत. अच्युत मॅडमना थक्स बोलून बसून घेतो. मॅडमने पुढच्या मुलाला उभं केलं. तुझी ओळख करून दे मॅडम. माझं नाव आदित्य राजाराम चिंचवडे. मी राहायला पहिल्यापासून कोल्हापूरमधूनच आहे आणि मी माझी 12वी विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण केलेली आहे आणि मला 12वीला 85% होते. आदित्य.
सगळ्या मुलांची नावे झाली होती म्हणजे सर्व मुलांची ओळख देऊन झाली होती. आता मुलींची वेळ होती आपली ओळख करून देण्याची. मॅडम त्यांच्याकडे जाणार होत्या की लेक्चर संपल्याची बेल सर्वांच्या कानी पडली आणि काही मुलींचा तर उत्साह पूर्ण निघून गेला. तिसरा लेक्चर ऑफ जाणार होता म्हणून सगळी जण आपापली दंगा मस्ती करण्यात बिझी होती. काही मुलं मुलींचा नंबर घेत होते तर काही मुली मुलांचा नंबर घेत होते. हे दीपा तू कुठून आली आहेस सुप्रिया? घरातून दीपा. अगं हे नौटंकी, कुठून आली आहेस म्हणजे तो अकडू कसा मुंबईवरून आला आहे तशी तू कुठून आली आहेस सुप्रिया? मी ना 12वी बाहेरून म्हणजे युनिव्हर्सिटी मधून केली होती, कारण बाबांची परिस्थिती नव्हती आम्हा 4 भावंडांना पोसण्याची म्हणून तिथून केलं पण एक आपली इच्छा असते की नाही का आपण पण कॉलेज पाहावं, मस्ती करायची राडा करायचा, प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगायचं तशी जगते मी कारण 6 मंथपूर्वी आई वडील एका अपघातात देवाघरी गेले मग दिदीने मला तिच्याकडे ठेवलं मग कसे बसे ह्या दिदीकडून त्या दिदीकडे, त्या दिदीकडून दुसऱ्या दिदीकडे अशी वस्तीला राहायची. एके दिवशी मधल्या दिदीच्या दिराने माझ्यावर हात टाकला. तर दिदीने मला घराबाहेर जायला सांगितलं. मी पण गेली दिदीचा संसार मला तुटून द्यायचा नव्हता म्हणून दीपा. आय एम सॉरी डिअर मला खरंच नाही जाणवलं की तू एवढं सगळं भोगलं असशील. मग तू आत्ता तुझा खर्च कसा काढतेस सुप्रिया? अगं 5 महिन्यापूर्वी दिदीच्या घरातून बाहेर काढल्यानंतर मी माझ्या मोठ्या दिदीला सांगितलं तर भाऊजींनी त्यांच्या ओळखीवर कॉलेजच्याच बाजूला एक जॉब मिळवून दिला म्हणजे ज्याने करून कॉलेज सुटलं की लगेच कामाला जायला दीपा. मग अभ्यास कसा करणार तू सुप्रिया? दोघींच्या गप्पा टप्पात रिसेस कधी होते दोघींना पण नाही कळत. अच्युत आपल्या आईने त्याला डब्याला दिलेली त्याच्या आवडीची छोले आणि पुरी दिलेलं तो खातच असतो की त्याची नजर एका मुलीवर जाते आणि अचानक त्याच्या तोंडातून काही शब्द पुटपुटतात. ही इकडे कशी आणि कधी आली? हिने मला पाहिलं तर नसेल ना? बेटा अच्युत लगेच कल्टी घेत अच्युत स्वतःशीच एकटा बडबडतो. अच्युत आपला डब्बा लवकर संपवतो आणि हात धुवायला बाहेर जातो. त्याच्या मागून एक जण जात असतं. अच्युतला वाटतं का सकाळचा राग ती विसरली असेल पण नाही मग त्याला आठवतं का सर मगाशी सगळी मुलं जिच्यावर हसतात आणि जिला सर बाहेर काढतात ती दुसरी कोणी नसून तीच आहे ते. तो आपली पावले पटापट टाकत होता. अच्युत सकाळच्या प्रकरणामुळे आणखीनच घाबरला होता कारण ती मिरची नव्हती तर एका फटक्यात फुटणारा सुतळी बॉम्ब होती. तो कसा बसा कॉलेज सुटल्यावर आपण घरी कधी पोहोचतोय ह्याचीच तो वाट पाहत होता. सुप्रिया पण अच्युतला शोधत होती कारण तिला सकलच्याबद्दल जे काही घडतं त्याच्याबद्दल त्याला जाब विचारायचा होता म्हणून. अच्युत त्याच्या बाईकवरून येताना त्याला ट्रॅफिक मिळाली होती पण सुप्रिया मात्र रिक्षामध्ये बसून शॉर्टकटने आपल्या घरी पोहोचली. ती तशी लवकरच पोहोचली आणि काही सेकंदांनी अच्युत पण तिच्या घराच्या समोरून गेला. सुप्रिया जागीच थांबून हा कुठे उतरतोय हे पाहत बसली. तो तिच्या 3-4 बिल्डिंग सोडून पुढच्या बिल्डिंगच्या बाहेर उतरून आपल्या बाईकवरून उतरून आत जात होता हे ती बरोबर लक्षात ठेवते. दोघेही आपापल्या घरी येतात. अच्युतच्या घरी आई असल्यामुळे त्याला भीती नव्हती. तो नुकताच घरी आल्यामुळे पहिले आपले हात पाय धुवायला जातो तर तेवढ्यात त्याची आई त्याला मधीच विचारते. अच्युत कसा गेला रे आजचा पहिला दिवस? कॉलेजमध्ये बरोबर वेळेत पोहोचलास ना सुमित्राबाई? त्याला सकाळचं आठवतं आणि तो घाबरतच आईच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बरा गेला पहिला दिवस अच्युत. सुमित्राबाई मागे वळतात तर अच्युतच्या चेहऱ्यावरचे 12 वाजलेले ते हलकेच टिपतात. काय रे? काय झालं? तू शांत आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी कॉलेजमध्ये झालं ना सुमित्राबाई? काही नाही ग आई, तू सांग काय केलं आहेस आत्ताच्या जेवणात? अच्युत, तुझ्या आवडीचंच केलं आहे मी. डाळ, भात, कोशिंबीर, वाटाणा, बटाट्याची भाजी, पुरी, पापड, लोणचं.
ऐक, ते बाजूच्या चिवडे काकूंकडून एक वाटी थोडीशी साखर घेऊन ये. त्यांना सांग संध्याकाळी त्यांना हे घेऊन येतील तर तेव्हा त्यांना परत देऊ. सुमित्राबाई: हा ठीक आहे, मागतो त्यांच्याकडून. अच्युत समोर राहणाऱ्या चिडवे काकूंकडे जातो. घराची बेल तो वाजवतो पण कोणी उत्तर देत नाही म्हणून पुन्हा एकदा तो वाजवतो. टिंग टोंग बेलच्या आवाजाने आत असणाऱ्या त्या व्यक्तीने दरवाजाला लावलेल्या छोट्याशा छिद्रामधून पाहिलं तर दरवाजा पलीकडे अच्युत होता. चिडवे काकूंनी दार उघडलं तर त्या अच्युतला विचारू लागले, कोण आपण? चिडवे काकू: काकू, मी 301 मधले ते देशमुख आहेत ना, त्यांचा मुलगा अच्युत सर्जेराव देशमुख. काकू, आईने थोडीशी साखर मागितली आहे तर मिळेल का? आई तुम्हाला संध्याकाळी आप्पा घेऊन आले की देईल. अच्युत: चिडवे काकू आपल्या किचनमध्ये जातात साखर घ्यायला. तशीच त्यांची एक मुलगी बाथरूममधून हात पाय धुवून बाहेर आली. ती दोघे एकमेकांनाच पाहत होती. दोघांनाही वाटत होतं का त्यांनी एकमेकांना कुठेतरी पाहिलं आहे, पण हे त्यांना लक्षात येत नव्हतं. दोघांच्याही तोंडातून अचानक एकमेकांची नावे येतात. अच्युत, संगीता. संगीता, अच्युत. दोघांचंही बोलणं चालू असताना मधीच चिडवे काकू येतात. हे घे बाळा चिडवे, तू कसा काय इकडे आलास रे? संगीता: संगीता, तू ह्याला ओळखतेस का? चिडवे काकू: अगं आई, मीच काय, तू पण ओळखतेस ह्याला? संगीता: अगं राणी, हा तर इथे पहिल्यांदा कोल्हापुरात आला आहे. चिडवे काकू: नाही आई, ह्याला आपण मुंबईत असल्यापासून ओळखतोय. अगं नाना आणि ह्याचे आप्पा हे दोघे एकाच ठिकाणी कामाला होते आणि आपण क्वार्टर्समध्ये राहायला होतो तेव्हा. मग आजीचं असं झालं तेव्हा आप इकडे कायमचे शिफ्ट झालो तर आपली BDD चाळ होती आणि त्यात क्वार्टर्स होते तर हा तिकडे आपल्याच माळ्यावर 59 नंबर खोलीत राहायचा. संगीता: म्हणजे तू सुमित्रा वहिनींचा मुलगा आहेस काय? चिडवे काकू: हो काकू, मी आता जातो, नाहीतर आई म्हणेल का हा साखर आणायला गेला का साखर बनवायला गेला. चला काकू, येतो मी, उद्या भेटून बोलूया, नाहीतर तुम्हीच या घरी. अच्युत त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी गेला. सुमित्राबाई त्याचीच वाट बघत होत्या. दिवस मावळतो आणि रात्र उजाडते. दोघांनाही कळत नव्हतं का नक्की काय चाललं आहे ते. तरीही ते आपला कोल्हापुरातला पहिला दिवस काढतात. अच्युतला उद्या उशिरा जायचं नव्हतं म्हणून तो लवकरच झोपी जातो. आप्पा पण दारू पिऊन उशिरा घरी पोहोचले. दारावरची बेल वाजवतात तसं तातडीने दरवाजा उघडला जातो. आत येऊन ते थोडंसं जेवतात आणि लगेच पडल्या पडल्या झोपून जातात. सर्वांनाच सकाळी लवकर उठून आपापल्या कामाला जायचं असतं म्हणून सगळेच लवकर उठतात. अच्युत पण उठून आपली कामे करायला घेतो. आपली सगळी तयारी करून तो घराच्या बाहेर पडतो तर तो पाहतो काय की बाईकचा मागच्या टायरची हवा गेलेली आहे. अच्युतराव, आता करायचं काय? अच्युत मनाशीच बडबडतो. अच्युत चालत चालत मुख्य रस्त्यावर येतो जेणेकरून त्याला कॉलेजला जाता येईल. रिक्षा स्टँड तर तसं बाजूलाच होतं पण 7 वाजल्यापासून सुरू होणार म्हणून तो आपला मार्ग बसकडे वळवतो. रस्त्यावरच्या काहीशा अंतरावर त्यांचं बस डेपो होता. क्षणांचा विलंबन करता तो डेपोतून बस पकडायचं ठरवतो. तो बसमध्ये चढतो. तशा सर्व सीट भरलेल्या होत्या पण फक्त एक सीट खाली होती. अच्युत मागचा पुढचा विचार न करता त्या सीटवर जाऊन बसतो. बस चालू होते. अच्युत कंडक्टरकडून LP भवनची तिकीट काढतो. हळूहळू करत करत चकाचक बस पूर्ण भरून गेली. बसचा पहिला स्टॉप येतो आणि ती चढते पण मागच्या दारातून. ती बसमध्ये चढून कंडक्टरकडून LP भवनची तिकीट घेऊन पुढे जाते. अच्युत मस्तपैकी कानात एअरफोन्स घालून गाणी ऐकत बसला. त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात लावून म्हणजे त्याला हलवून हलवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे त्याला वाटतं म्हणून तो एअरफोन्स काढतो. तो एअरफोन्स काढून मागे वळून पाहतो तर काय, सुप्रिया त्याला खूप काहीतरी बोलत होती. तू अच्युत,
ओ मिस्टर, ही लेडीज सीट आहे, तुम्हाला दिसत नाही का सुप्रिया? लेडीज सीट आहे तर मग काय करू अच्युत? मिस्टर, ही लेडीज सीट आहे आणि काइंड इन्फॉर्मेशन फॉर यू की लेडीज सीटवर फक्त लेडीजच बसू शकतात एवढं पण माहीत नाही का सुप्रिया? हे बघा इकडे, पहिला मी आलो आणि ही सीट खाली होती त्यामुळे मी इथे बसलो म्हणून ही सीट माझी झाली अच्युत. हे बाळा, ही लेडीज सीट आहे तर तू त्यांना बसायला दे. एक वृद्ध आजी. ओ आजी, तुम्ही बसलात ना, बसा ना शांत. ही मुद्दामून अशी करते अच्युत. शी कसला उद्धट मुलगा आहे हा, वयाचं साधं भान पण नाही आहे ह्याला. आईवडिलांनी हेच शिकवलं आहे का मोठ्यांशी असं बोलायला? दुसरी महिला. मास्तर, मास्तर, ओ मास्तर, तुम्ही पहिल ह्या बेशिस्त मुलाला बाहेर काढा नाहीतर आम्ही उतरू आत्ताच्या आत्ता बसमधून. एक तरुण कंडक्टर अच्युतला बसमधून बाहेर हालतो. बस जशी पुढे जाते तशी सुप्रिया खिडकीतून अच्युतला ठेंगा दाखवत गेली. अच्युत बसमधून उतरला. 6:40 झाली होती. तो पुढच्या बससाठी जाणारच होता की त्याला संगीता मध्ये दिसली. ती तिच्या कॉलेजच्याच आवारात जाणार होती कारण तिचं तिकडे छोटंसं काम होतं म्हणून. संगीताची नजर अच्युतवर जाते. अच्युत, ये अच्युत. कुठे चाललाय मागे? कॉलेज तर ह्या बाजूला आहे ना तुझं मग. आणि तुझी ती छमक छलो कुठे आहे? ती नाही घेतली का आज सोबत संगीता? अगं नाही ग, तिच्यावरूनच जाणार होतो पण तिची हवाच गेली आहे अच्युत. जाऊ दे, तू माझ्या ह्या ज्युपिटरच्या टमटमवर बस, मी सोडते तुला कॉलेजमध्ये. संगीता. अच्युत तिच्या स्कूटीवर बसून जातो. तो पुढे जात असताना त्याची नजर खिडकीत बसलेल्या सुप्रियावर गेली आणि त्यावेळेस त्याने नेहले पे देहला करून गेला. सुप्रियाला नंतर आठवतं का, आपण त्याच्यासाठी खड्डा खणायला गेलो आणि त्या खड्ड्यात आपणच अडकलो. दोघेही करून शेवटी कशेबशे कॉलेजला पोहोचले. अच्युत हा क्लासमधला टॉपर होता कारण पूर्ण वर्गात त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच मार्क्स नव्हते. त्याच्या परफॉर्मन्सवरून सगळे शिक्षक मिळून त्याला सीआर, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह, बनवतात. तो सगळ्यांशी एकदम जॉली सारखा राहत होता. प्रत्येकाला जशी हवी तशी मदत करत होता. आणि हेच सुप्रियाला खटकलं की सगळे त्याला महत्त्व देतात ते. बघता बघता कॉलेजमधली 6 महिने कशी गेली हे कोणालाच कळालं नाही. अच्युतचं नियमित अभ्यास करणं, प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणे ह्यामुळे कॉलेजमधल्या सर्व शिक्षकांचा तो बेस्ट स्टुडंट झाला. 15 दिवसांवर त्याची सेकंड सेमिस्टर तोंडावर आली होती. अच्युत हा कॉलेजमधला हुशार आणि स्मार्ट विद्यार्थी होता. त्यामुळे त्याला परीक्षेचं दडपण नव्हतं. सुप्रिया ही घरात तिच्या खोलीत जाऊन अभ्यास करायची. एक दिवशी ती अभ्यास करताना तिला बाहेरून मोठमोठ्याने कोणीतरी बोलत आहे असे जाणवू लागले म्हणून तिने दारावरच्या फटीने डोकावून पाहिलं तर बाहेर कोणीतरी सुप्रियाच्या वडिलांना मारण्याची धमकी देत होता. हे विलासा, मी दिलेले ते 2 लाख मला परत करती व्यक्ती. शेठ, आता नाही आहेत माझ्याकडे विलास. ते काय मला माहित नाही. तू मला पैसे परत कर, नाही तर तुझी बायको रोज माझ्या घरी पाठवती व्यक्ती. शेठ, असं करू नका शेठ, तुमचे पैसे मी 2 दिवसात परत करेन. शेठ विलास, मला ह्या 2 दिवसात तू घेतलेली रक्कम नाही भेटली तर तुझ्या ह्या छमक छलोला माझ्या शरीर सुखाची राणी बनवेल. तिला ह्या पांडूची राणी बनवेल, ती जी रोज रात्री माझी भूक भागवेल ती व्यक्ती. ती व्यक्ती एक विकृतपणे हसत होती. शेठ प्लीज असं करू नका, माझी इज्जत जाईल समाजात. शेठ विलास, चल तुला मी 2 ऑफर देतो. ती व्यक्ती, काय शेठ विलास? तुला मी वर्षभराचा दारूचा स्टॉक देतो आणि तू घेतलेले ते 2 लाख मी ते विसरून जातो, पण त्या बदल्यात तुला फक्त एकच काम करावं लागेल. ती व्यक्ती, काय काम करावं लागेल मला? शेठ विलास, आजपासून तुझी बायको माझी रखेल बनून राहील. मी तुला जे 2 लाख देतोय ते तू तुझ्या बायकोला मला विकणार म्हणून देणार आहे, कळलं? ती व्यक्ती,
शेठ, मला फक्त 2 वर्षांचा वेळ द्या, तुमचे सगळे पैसे मी देईन. फक्त 2 वर्षे, तुमचे पायी पैसे परत करेन मी विलास. 2 वर्षे मागतोस, मी तुला 3 वर्ष देतो. जर तू 3 वर्षात तू मला दिलेली रक्कम नाही दिलीस तर तुझ्या ह्या रसगुल्ल्यासारख्या बायकोचा तर कार्यक्रम करेनच. तिला मी धंद्याला लावेन आणि तिच्याकडून माझे पैसे मी वसूल करेन. समजलं का? आणि हा पांडू धोंडीबा साठे खोट बोलत नाही, जे तो बोलतो ते करून दाखवतो. लक्षात ठेव. ती व्यक्ती सुप्रियाचा दरवाजा आपटत बाहेर गेली. सुप्रियाला तर आता खूप भीती वाटू लागली. तिने सगळा विचार मागे झटकून आपल्या अभ्यासात आपलं लक्ष केंद्रित केलं. तिला ही सेमिस्टर अच्युतपेक्षा जास्त गुण आणून पार करायची होती. अच्युत तर हुशार होता, पण कधी कधी त्यालाही काही कळत नव्हतं. म्हणतात ना, हुशार माणूस पण कधी कधी मागे पडतो. कधी कधी जे पहिल्या काढण्याला येत नाही ते दुसऱ्या काढण्याला बरोबर जमतं. त्याला एक प्रॉब्लेम येत नव्हतं, म्हणजे समजत नव्हतं, म्हणून तो सुप्रियाची हेल्प मागतो. कारण त्याने जर तिला सोडून दुसऱ्या कोणत्या मुलीकडे ते प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे विचारलं तर ती मुलगी प्रॉब्लेम्स राहतील बाजूला, ती त्यालाच खूप वेळ बघत बसेल. आणि हेच त्याला नको होतं. त्याचं एक अम्बिशन होतं का तो एक मोठा बिझनेसमन व्हावं, म्हणून जीव तोड मेहनत घेत होता. हे शुक शुक अच्युत. अच्युतच्या आवाजाने सुप्रिया मागे वळून बघतो. कोण? मी का? सुप्रिया. हो, तूच अच्युत. काय झालं सुप्रिया? तुझी एक हेल्प हवी होती अच्युत. काय काय म्हणालास तू सुप्रिया? मला तुझी हेल्प हवी आहे अच्युत. ओह माय गॉड, मी खरंच स्वप्नात तर नाही आहे ना सुप्रिया? सुप्रिया स्वतःला चिमटा काढते. आऊच, सुप्रिया थोडीशी ओरडते. धन्यवाद. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? सुप्रियाच्या घरात येणारी ती व्यक्ती कोण आहे आणि ती सुप्रियाच्या वडिलांना अशी का म्हणत होती? सुप्रियाचे वडील पैसे जमवण्यासाठी काय पाऊल उचलतील? सुप्रिया अच्युतची मदत करेल का? जाणूया पुढच्या भागात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग मला अवश्य कळवा. भाग आवडल्यास आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. कथेबद्दल जाणून घेण्यासाठी मला अनुसरण करा. भेटूया लवकरच मित्रांनो पुढील भागात.